गो गो सरिता थांब. काय झालं? हो अगे रामा दे. अगो हंडो हंडो दे माझ्याकडे ते. हे असे काय करतं? काय झाला? तू ना आता छायासारखा करूक लागलस. आता मी काय केलं? काय ऐकतस माझा? किती वेळा तुका सांगितलंय वजा उचलत जाऊ नको म्हणान. अगे पण तो एकच हंडू तर. अगो एकच हंडो कितीक पडात? घो खाया तुझो घो खायासा. दत्ता रे दत्ता. आई आई परत नाही करूच. तू थांब गो येऊ दे का. दत्ता काय झालंय? काय झालं? काय काय कळतं की नाही तुका? हा कसली कामात तू काय एवढी? काय झालं काय? आता मी ना त्यांकाच सांगतले बस झाली तुमची कामा. जरा ते का बायलेकडे लक्ष देऊ देत. वाच काळजी घे रे बायलेची. आहे तसा नाही. तसा नाही काय तसा नाही. काय होतोस तू? अरे तुझ्या बायलेन हंडो भरून आणल्या नाही सर. सरिता काय ह्या? ते का काय विचारतस? तू काय होतस? काय ग सरिता हे ना येऊ खोया होता ना हंडो घेऊ? हा वय मग माहित नाही. म्हणजे त्यांना सांगत राहायचं सगळा ह्या करा ता करा. नाही तसा नाही. तसाच हा नाही आहे. नाही काय? आणि परत असं झालं तर काय करू? काय वाटत तर कर. बघ हा निम्रात घर बांधीन तुझा. हा अरे हास रे हास. असा मगे असा अभिभाऊ नाही फिरलो. कधी कधी नाही फिरणार आहे. नाही फिरत अभिभाऊ. हा पांडू असं नाही गुंडाळायचो रे. बांधते मी. तुका नाही जमणार फिरव. जमत अभिभाऊ. पांडू नाही फिरायचो तो. अभिभाऊ कधी कधी नाही फिरत ना. हा मी शाळेत न जाऊन येले ना मी तुका शिकवता येऊ. हा टोसर तुझ्याकडे ठेव. खेळणी जपान ठेव घरी. वहिनीचो बाबू येतो ना त्याका मी सगळी खेळणी दितलय आणि मग आपल्या त्याका खेळूक घेतलय. मग तुम्ही शिकवा. अभिरामा माझा पत्र माझ्या घरात पोचला असत ना. आता तर माका कसं करणार? नाही नाही पोचला असताना. मग उत्तरीला काय? नाही तुम्ही आणल्यास माझ्या घराचं पत्र. नाही. आता एकदा बघा ना तुमच्याकडे सगळं गोंधळ होता. बरं बाबा बघते. हा काय? नाही रे. नाही. पांडू मी शाळेत जात आहे. मग हा पत्र शाळेत जाऊन वाचणार आहेस काय सरत? माझ्या घराचं पत्र असा. वय नशीब बघितला काही तर रवला असता. परा घे घे औषध. हा बरा पांडू येते. आलं नको. अन्न पत्र पाडतील. काय रे अभिरामा काय चालला? काय नाही. काय नाही म्हणजे नक्की काहीतरी शिस्त. हा काय रे पांडू? माझ्या भाऊचं पत्र लिहिलेलं. हा काय? काय नाही तू उगीच काय पण बडबडता. काय नाही काय नाही. तुझ्या हातात मागे काय असा? काय नाही. काय नाही. दाखव मका. नाही बघताय कसं दिनस माई दत्तभाऊ सरिता वहिनी. छाया नान झालंस तू. किती त्यांच्या अंगड्या लागतस? ते का पत्र देऊ सांग आधी. पत्र? माधवाचं पत्र इला आहे. ते का पत्र सोडूक सांग नाही तर फाटलं तर माका सांगायचं नाही. मग अभिरामा पत्र दे.
हा. बघ मी वाचते. आहे सा साष्टांग असतात गो. किती बारीक लिहिता येऊ माधव. अगं तू नीट शाळेत गेलं असतस ना तर तुका पण ठळकच दिसला असता. हा ती माझ्याकडे. आहे साष्टांग 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 नमस्कार. तुम्ही सगळी खुशाल असतालच. असं असं आम्ही खुशाल असं. माझी आठवण येत असतात ह्या मका पण माहित हा. लय येतं रे तुझी आठवण. पण आता माझ्या आठवणीनं रडत बसू नको. तुम्ही आता सगळ्यांनी हसत खेळत रवायचा. घरात पाहुणो येणार असा. खरंच दत्ता बाप होणार कळला तेव्हा लय आनंद झालो. बऱ्याच वर्षांनी आपल्या घरात ह्यो योग इलो हा. आहे दत्ताच्या बायकोची लय काळजी घे. दत्ताक पण सांग. छायाक सांगून टाकाय ऐकणारा नाही पण समजवते का. ननंद असताना सुधारला नसत आता आत्या होणार आहात तेव्हा तरी सुधरूक सांग. सरिताक बघितलंय नाही पण त्याका खाऊक पिऊक सांगा. नायकांच्या घरातलं वंशज येणार हा. तो नाहीतर ती कोणी असला तरी रुबाबदार असूक होया. मीना आहे सरितासाठी खाऊ पाठवीन. हा खाऊक सांगते का. अशा एक धडधाटक रोग होया. आणि हा एकदा छोटो नाईक इलो की कळव माका. मगे बघा काय काय पाठवतंय पुतण्यासाठी. खेळणी खाऊ. अरे पुतण्या कोणाचो हा. माधव नायकाचो. लवकर वाचूक शिकवलास तर माझी पुस्तका पण वाचत. बरा काळजी घ्यावा गे त्याची. लाडकर आहे तू करशीलच. तुका काय सांगूक नको. माका वाटता एकदा नातवंड झाला की अण्णा पण सुधारतील. तसा झाला तर बराच होईत रे. पण आता तो विचार मनात आणू नको. सगळी जना आनंदात राहा. त्याच्यातच माझो आनंद असा. तुझो माधव. दत्ता बघलंस किती आनंद झालो ते का. पण ते का कळवलं कोणी. मी याच्या पोटात ना एकही गोष्ट राहणार नाही. बरा आता शाळेत जा नाही तर हळसीरच राहशील. जाते गे आहे. वहिनी आता माधव दादा तुझ्यासाठी काय नाही काय पाठवणार असा. मी तुझ्यासाठी काय आणू. काय नको. एक काम कर त्याच्यासाठी डझनभर कैऱ्या घेऊन ये. जा शाळेत. जाते गो कुस्त्या. काय बघलंस माधव मुंबईत राहता पण ते का किती काळजी आहे घराची. होय ना. हैती काळजी ना अण्णांका कळली काय. मग तू का त्याची काळजी नाही सुनेची काळजी करूची लागतली. बोल. काय झालं. काय 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 नाही. डोळ्यात पदर किती लावलंस. काय नाही डोळ्यात काहीतरी गेला. बघू दे. काय नाही झाला. हे सर काय नाही तर
बघ तरी माका काय कळत नाही काय झाला काय रडू मी विचारते काय झाला म्हाका आईची आठवण येता ती काही गोड बातमी सांगूची असा पण आईने सांगितलं की 3 महिने सांगूच नसता बरोबरच आईचं आई काय उगाच सांगत काय असं नाही पण तसा नाही तर कसा आणि हैसरून रडत बसलस आई म्हणाली ना नाही सांगायचा तर नाही सांगायचा बरं बरा काय कोणाकच नाही सांगायचा 3 महिने वय होय ना मग रडत बसू नको तयार हो जाऊचा खय बाहेर जाऊचा खय सर प्रश्न नको विचार होता आवर लवकर काय रे अभिरामा कैरो पाडतस होय तुमच्या काय नाही रे बाबा ओके मी काय करीन ए अभिरामा थांब मी देते काढ हा बस अजून 2 लागतील अजून 2 आहे बॅगेत मावनत नाही मावनत नाही यार या काम कर काय करू तिथली 2 बुका काढणी माझ्याकडे दी हो. हा आता बघ मावतत काय होय माऊली पण तुम्ही ठेवसाल खर घरात नाही घराच्या बाहेरच ठेवतोय पण नीट जपान ठेवतोय हा होय काय रे आज शाळेत कैरो किती आहे ओ शाळेत नाही ओ वैनिक वहिनीसाठी वैनिक पण माझा दादा काय नाही काय पाठवणार असा म्हणा मी नेते वैनिक करू पण किती आहे वैनिक बाबू होणार ना म्हणा बरा मी येते काय हो खय जाऊचा तू का फिरूचा ना मग माझं काम असं खायचं जाऊया माझं काम पण होय तर तुझं फिरणं पण कामाक जाऊचं होतं तुम्ही घराकडे राहुले असते ना हैसर किती मग परत कधी बोला नको फिरून गेला नाही म्हणून तसं नाही तुमची कामं असताना उगीच फिरणार कशा तोंड बंद करून चल नाही तर घराकडे सोडू परत सोडू नको कायच नाही बोलत मी अहो या किचारू काय ह्या वाटेन तर माझ्या आईकडे त्याच वाटेकडे काम असं रायकडे जाऊ जमणार नाही भरात तुम्ही म्हणशाल तसं वैनिक पण माझा दादा काय नाही काय पाठवणार असा म्हणा मी नेते वैनिक करू पण किती आहे वैनिक बाबू होणार ना म्हणा सगळ्याच गमावलंस ना तुम्ही माझं खो गमावलंय मी
पण आता काय त्यांच्या घरात एक दिवस पण सुखाचं जाऊचो नाही. बंदोबस्त करूक होय. होय, बंदोबस्त असो होय, देव पण त्यांच्या साहेब उभं राहायचं नाही. अहो, मी काय म्हणतोय, ऐक काय सांगूया नको, पण घराच्या बाजूसूनच जाताव तर काय करतास? औषध जाऊ सांगतो का? नाही, मी आपलं असंच बोललो. काय नाही. अहो अहो, चुकला ना माझा. अहो अहो, ऐका ना. नको ना. अहो, आता बघतोस काय? हाक मार औषध. काय म्हणतील ते? काय म्हणूच तर म्हणू दे. हाक मार. मी मारू? आहे घे आहे. सरिता, तू आहे कसं असत ग बाय? आता तुका वेळ मिळालो आजूबापाशीकडे येऊ. पाहुण्यानो, आज अचानक यांना केलास? विचारा तुमच्या चेडवाक. काय गो, सगळं मीच सांगायचा? अहो अहो काय अहो? सरिता, काय झालं गो? का चुकला काय त्याचा? नाही, काय नाही. मी काय नाही कसा? हा सांग औषध बापाशी. अहो सरिता, बोल बोल काय ता? आहे, आम्ही हसून जाय होतो म्हणून फक्त येईल. भय नाही, म्हणजे मी सांगितलंय ना म्हणून. तू सांगितलंस म्हणान. चुकला ना माझं आता. पाहुण्यानो, आमका काय कळणार नाही काय झालं आता. काय चुकला मगला असत तर माफ करा. अहो तुमका माहित हा यानं काय केलं ना आता? सरिता, अगो काय केलं? आहे मी. अगो तू काय घरात ना बाहेर पडताना सांगलेला आता तुझा ताच घर म्हणून. काय झालं तरी थयच राहायचा. आता तीच तुझी माणसा. हे असे पाहुणे तुका होय दारावर घेऊन येतील असं वाटलेला नाही होता. बाबांनो, अहो तुम्ही बघ औषध बापाशीकडे बघ. आणि तू अहो, तू काय ऐकतस त्यांचा? बघा बघा काय बोलता. हो कसं बोलतात काय? सरिता, चुकलंय मन चुकलंय. नाही तर आज तगत कधी हात उचलूक नाही होतय. ती येळ येऊ देऊ नको. बाबांनो, पाहुण्यानो, चुकलं असं तर माफ करा. पाया पडतो तुमच्या. बाबा काय करतास? हा साजान बापाशीचे पाय पकडलेले नातवाक नाही चालणार. काय? हो बाय, चांगली बातमी दिलीस गो. 3 महिने कोणाक सांगायचा नसता. सगळ्यांची नजर चांगली नसता. गो, मीठ मोरे नजर काढ पोराची. पाहुण्यानो घाबरवलं असं आमका. माका पण घाबरवला नाही. माका म्हणाले बाहेर जाऊचा आणि हैसर घेऊन इले. सांगितलं असतंय तर या सगळं बघूक मिळालं असता काय? गो, पाहुण्यांची नजर काढ. जाऊ एक नजर लागा नको कोणाची. बोलत काय उभे राहिलो. चला आत बसा. चला या. तुमच्या पोटच्या पोराक मारल्यानी, माझ्या गुवाक मारल्यानी. आता असं बंदोबस्त करतलंय की अण्णा नाईकाच्या घरात पाळणो नाही हालाचो. अण्णा नाईका निर्वोश करीन. अगो काय बोलतास या?
जीभ झडणार आहे कशी तुमची? काय बोलतास? अहो झील गेलो तरी अक्कल कशी येऊक नाही तुमका? त्या जा काय सगळा करता असता त्याच्यात कर्माची फळा भोगूची लागतं. बास झाला आता या सगळा. काय चांगला नाही झाला आपला. पैसो अडकतो हिलो लायच सोल्यासारखं झील जमान बसलो. काय भला नाही झाला आपला. पाया पडतंय तुमच्या. बास करा या सगळा आता. ते येणाऱ्या पोराच्या जीवावर किती उठला. येणारा पोर होय, त्या सरिताच्या पोटात नायकाचा वंश वाढता. शेवटी आपलोच वंश ना तो. नाही आपलो नाही, अण्णा नायकाचा वंश आतो.